स्टेशनच्या हद्दीमध्ये मौजे सोरडेवाडी या ठिकाणी 5 एप्रिल रात्री 11:30च्या दरम्यान आम्हाला माहिती प्राप्त झाली की मयत रोहित सुरेश गाडेकर याला कोणीतरी 2 अज्ञात इसमांनी मारून गेलेले आहे. तर आम्हाला गोपनीय सूत्राकडून माहिती अशी प्राप्त झाली की अमोल वसंत माने आणि सागर वसंत माने या दोघांनी त्याला ते ठार मारून या ठिकाणी पळ काढलेला आहे. त्यानंतर आम्ही वडगाव पोलीस स्टेशन ॲडिशनल एसपी गणेश बिरादार सर, मी स्वतः, त्यानंतर माननीय पंकज देशमुख एसपी पुणे ग्रामीण या सगळ्यांनी आम्ही टीम तयार केली आणि या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी आम्ही लागलो. या गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी काम करत असताना आम्हाला या गुन्ह्यामध्ये विक्रम काकासो मासाळ यांनी सुद्धा या जो मयत आहे त्याला मारण्यासाठी तो त्या ठिकाणी सामील होता हे आमच्या तपासामध्ये निष्पन्न झालं. त्याप्रमाणे 6/4 आणि 6/4/2025 रोजी 103(1) आणि 305 या कलमानुसार वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आम्ही गुन्हा दाखल केला. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 तासाच्या आत आम्ही सदरचे जे 3 आरोपी आहेत त्या 3 आरोपींना आम्हाला ताब्यात घेण्यात यश आलं. ज्यावेळेस आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आणि तपास जेव्हा आमचा चालू झाला त्यानंतर आम्हाला कळालं की ही सदरची हत्या ही सावकारी व्याजातून झालेली आहे आणि त्यातून हा जो मयत आहे हा मयत जी माने बंधू जे आहेत ते आणि मासाळ यांच्याकडे ह्यांना सावकारी व्याजाने तो पैसे देत होता आणि व्याज कितीही दिलं तरी त्याचं ते जो काही मुद्दल आहे तो काही ती संपत नव्हती. म्हणून रागात येऊन या तिघांनी हे कृत्य केलेलं आहे. तर या अनुषंगाने मला पूर्ण या घटनेच्या अनुषंगाने मला पूर्ण बारामती तालुक्यात आणि संपूर्ण जनतेला मला हे सांगायचं आहे की अशा प्रकारे सावकारी व्याज कोणी घेत असेल तर त्याला कोणताही त्याला महाराष्ट्र पोलीसचे जे बारामती पोलीस आहेत ते त्याला सोडणार नाहीत. कोणालाही कोणताही सावकार अशा बेकायदेशीररित्या व्याजाने पैसे देऊन जर कोणी त्रास देत असेल तर त्याची तक्रार तात्काळ आमच्या पोलिसांना करावी. त्यावर लगेच आम्ही गुन्हा दाखल करून संबंधित सावकारावर पुढची कायदेशीर कारवाई करू. संबंधित जी घटना घडलेली होती या घटनेचा तपास LCBचे PI अविनाश शेळीमकर, त्यानंतर वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सचिन काळे, त्यासोबतच PSI राहुल साबळे, पोलीस हवालदार अनिल खेडकर, पोपट नाळे, हृदयनाथ देवकर, महेश पनाळे, सूर्यकांत कुलकर्णी, बाबासो मार्कट, रमेश नागटिळक, अमोल भोसले, सागर देशमाने, बाळासाहेब करंडे, सुनील बालगुडे, दीपक वारुळे, पोलीस हवालदार सागर चौधरी, कुंडलिक आबा, सूरज विलास, निलेश नागनाथ, धनंजय, राजू मोमीन या सर्व लोकांनी पार पडले. यात सर्वात महत्त्वाची म्हणजे यातला एक आरोपी आम्ही कर्नाटक येथे जाऊन ताब्यात घेऊन इकडे आणलेला आहे. यामध्ये तांत्रिक जे काही सहाय्य आहे आम्हाला LCB टीम आणि आमची वडगाव निंबाळकरच्या पोलीस स्टेशनच्या सर्व जे हवालदार अंमलदार आहेत आणि PSI API यांनी खूप चांगली तपास यंत्रणा कामाला लावली आणि 24 तासात आम्हाला हे यश प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद. व्हिडिओ